Welcome to this video class of our 9th class English second lesson 1.2 The Fun They Had. In this particular video, we are going to learn the first section of this lesson, as the explanation of the first half of this lesson. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 9वी इंग्रजी विषयाचा दुसरा जो पाठ आहे 1.2 द फन दे हॅड या पाठाबद्दल आपण शिकणार आहोत. पाठातील पहिल्या भागाचा किंवा पाठातील काही भाग याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहत असताना, हा व्हिडिओ म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ आहे आणि जसा करमणुकीचा व्हिडिओ असतो तशा पद्धतीने हा व्हिडिओ नाही. त्याच्यामुळं तुम्हाला हा घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी किंवा कुठलाही किंवा कोणताही शैक्षणिक व्हिडिओ पाहत असताना आपण वर्गामध्ये सर शिकवत असताना ज्या पद्धतीनं आपण एकाग्रपणे लक्ष देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तशाच पद्धतीनं हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला शांतपणे आणि एकाग्रपणे हा व्हिडिओ पाहावा लागेल, तरच तुम्हाला तो समजेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तत्पूर्वी आपण हा जो पाठ आहे, हा पाठ सर्वप्रथम तुमच्या पाठ्यपुस्तकाचा उपयोग करून आपण हा पाठ व्यवस्थितपणे वाचून घ्यावा आणि त्यानंतरच आपण हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून आपणाला हा पाठ व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. There is a proverb or there is a sentence that is learning is an outcome of your attention. What type of attention you give while learning, your understanding increases and it will help you to learn new things. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही लक्ष एकाग्र कराल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो घटक किंवा तो पाठ समजण्यास मदत होत असते. म्हणूनच म्हटलं जातं की लर्निंग इज अन आउटकम ऑफ अटेन्शन. म्हणजे शिकणं हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. तुम्ही जेवढी एकाग्रता लावाल तेवढं तुम्हाला जास्त समजण्यास मदत होईल. सो while watching this video, use your textbook, watch this video till end, and before going through this video, please pause this video and read the lesson from your textbook, and after completing your reading, watch this video. All these things will help you to understand better or to learn better this lesson. या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही पाठ वाचून घ्या, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या पुस्तकाचा उपयोग करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक किंवा हा पाठ समजण्यास मदत हो. बिफोर गोइंग टू दिस टेक्स्ट और लेसन, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द सेटिंग ऑफ दिस स्टोरी. दिस इज अ स्टोरी रिटन बाय द नेम ऑफ द रायटर इज इसाक असिमोव. या लेखकानं लिहिलेली ही कथा आहे. and this is a futuristic story or imaginary what will happen after 100 years from now. आजपासून 100, 125 किंवा 150 वर्षानंतरची परिस्थिती काय असेल, शाळा कशा असतील, तर याची कल्पना करून ही कथा लिहिलेली आहे. आणि ही कथा ज्या व्यक्तीने लिहिलेली आहे दॅट इज नॉट इंडियन पर्सन. सो the character from this story is also not Indian. The name of those characters are not Indian. या कथेमध्ये जे पात्र आहे मार्जी आणि टॉमी, तर हे सुद्धा इंडियन नाव नाही. कारण ही कथा लिहिणारा जो लेखक आहे हा भारतीय नसल्यामुळं या कथेमध्ये जी पात्र आहेत आणि त्या पात्रांची जी नावं आहेत ही नावं सुद्धा भारतीय नाही. तर ही कथा कुठं घडते? 2157 मध्ये. आज किती आहे? 2021 आहे. ऑगस्ट 2021 समजा. आज जो मी व्हिडिओ बनवत आहे हा ऑगस्ट महिना आहे आणि वर्ष कोणतं आहे तर 2021 आहे. तर परंतु ही कथा कुठं घडते? येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये, ज्यावेळेस समजा 2000 म्हणजे 2157 असेल
2157 हे वर्ष सुरू असेल, म्हणजे आजपासून साधारणतः 136 वर्षानंतर काय परिस्थिती असेल. त्यामुळं मग ती सेटिंग आहे. आणि जो लेखक आहे तो लेखक नॉन इंडियन असल्यामुळं त्यांना जे कॅरेक्टर्सला नावं दिलेली आहेत ते सुद्धा नॉन इंडियन्स आहे, किंवा कदाचित समजा येणाऱ्या काळामध्ये ही नावं आपल्याकडे सुद्धा असू शकते. सो मार्जी even wrote about it that night in her diary. On the page headed 17th May 2157, she wrote, "Today, Tommy found a real book." तो मार्जीनं काय केलेलं आहे? रोट म्हणजे काय? राईटचा भूतकाळ. मार्जी इवन रोट अबाउट इट. अबाउट म्हणजे त्याविषयी, अबाउट इट कशाविषयी? याविषयी तर मार्जीनं लिहूनही टाकलं. दॅट नाईट इन हर डायरी. तर जे काही व्यक्ती असतात की ज्यांना रोजनिशी, डेली डायरी ज्याला म्हणूया, दिवसभरामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात तर त्या घडामोडीविषयी काही व्यक्ती काय करत असतात? त्यांच्या डायरीमध्ये दररोज लिहित असतात, ज्याला आपण दैनंदिनी असं म्हणतो किंवा रोजनिशी असं म्हटलं जातं, दररोजच्या दररोज लिहिली जाणारी डायरी. तर काही जणांना तो छंद असतो किंवा त्यांचे हॅबिट असते, सवयी असते. तशाच पद्धतीनं मार्जी ही जी मुलगी आहे या मुलीला सुद्धा डायरी लिहिण्याची सवय आहे. आणि तिनं मग त्याच दिवशी, त्याच रात्री तिनं तिच्या डायरीमध्ये लिहूनही टाकलेलं आहे. ऑन द पेज, तर त्या डायरीमध्ये कुठल्या पानावर तिने लिहिलेलं आहे? हेडेड 17th May 2157. ज्या पानावर 17 मे 2157 ह्या दिनांक होता. तर या दिनांकावर किंवा हा दिनांक असणाऱ्या पेजवर तिनं काय लिहिलेलं आहे? शी रोट. तिनं काय लिहिलं होतं? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. आता खरं पुस्तक आणि खोटं पुस्तक म्हणजे काय? मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ही घटना किंवा हा प्रसंग कधीचा आहे? तर आज पासून किंवा पुढच्या 125 ते 150 वर्षामध्ये काय बदल झालेला असेल. कदाचित त्यावेळेस ही पुस्तकं जी आज आपण अभ्यासासाठी उपयोगात आणतो किंवा कथा कादंबऱ्या आपण वाचतो, तर कदाचित ही पुस्तकं असणारही नाहीत. ह्या पुस्तकाच्या ऐवजी डिजिटल फॉर्मॅटमधली पुस्तकं असू शकतील किंवा ती स्क्रीनवर वाचली जाणारी पुस्तकं असतील. म्हणून टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तर मार्जीनं तिच्या डायरीमध्ये त्या रात्री काय लिहिलं होतं? तर आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ओल्ड म्हणजे काय? खूप जुनं. आता पर्सनच्या बाबतीत जर ओल्ड लावला तर जुना व्यक्ती होईल का? तर नाही, वृद्ध व्यक्ती होईल. पण या ठिकाणी एखाद्या वस्तूच्या बाबतीत ज्यावेळेस आपण हा शब्द वापरतो तर त्यावेळेस ओल्ड म्हणजे काय? जुनं. काय? न्यू ड्रेस आणि ओल्ड ड्रेस म्हणजे जुना ड्रेस आणि नवीन ड्रेस अशा पद्धतीने. इंग्रजीमध्ये एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला वेगवेगळ्या अर्थानं एकच शब्द उपयोगात आणला जातो. वी हॅव टू understand the meaning of that word with the reference of the context or the sentence. मग आपल्याला त्या शब्दाचा अर्थ त्या वाक्याच्या संदर्भानुसार किंवा त्या घटनेच्या संदर्भानुसार काय असेल याच्यानुसार मग आपल्याला त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो, कारण एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. तर ते पुस्तक कसं होतं? मग ते पुस्तक खूप जुनं होतं. मार्जीज ग्रँडफादर, इथं मार्जीला आता ॲपॉस्ट्रॉफी एस लावलेला आहे. नाउन्सला ॲपॉस्ट्रॉफी एस, ॲपॉस्ट्रॉफी मार्क आणि त्याच्यानंतर एस लिहिलं तर त्या नामाची षष्ठीचं रूप तयार होतं किंवा षष्ठी विभक्ती तयार होते. तर षष्ठी विभक्तीचा उपयोग कशासाठी केला जातो? एखादी वस्तू कोणाच्या मालकीची आहे हे सांगण्यासाठी षष्ठीचा उपयोग केला जातो किंवा ॲपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग नामासोबत करून त्या नामाचं रूपांतर हे षष्ठी विभक्तीमध्ये केलं जातं. की जसं आता बुक आहे, पण कोणाचं आहे? राम्स बुक, रामचं पुस्तक म्हणजे रामच्या मालकीचं पुस्तक. किंवा श्याम्स हाऊस, श्यामचं घर. किंवा माय स्कूल, माझी शाळा. अशा पद्धतीने. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मग मार्जी काय सांगते आपल्याला?
मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड, मार्जीच्या आजोबा तिला एकदा म्हणाले होते. काय म्हणाले होते? मार्जीचे आजोबा मार्जीला काय म्हणाले होते? वन्स म्हणजे एकदा, से म्हणजे म्हणणे, आणि सेचा भूतकाळ सेड, सेड म्हणजे म्हणाले. तर मार्जीचे आजोबा एकदा काय म्हणाले होते? दॅट व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, ज्यावेळेस ते लहान मूल होते, हिज ग्रँडफादर, तर त्यांच्या आजोबाने, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, त्यांना म्हणाले होते. काय सांगितलं होतं? दॅट देअर वॉज अ टाइम, तर असाही एक काळ होता, व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर, तर सगळ्या कथा ह्या कागदावर प्रिंट केलेल्या असायच्या. म्हणजे काय म्हणाले मार्जीचे आजोबा? मार्जीला काय म्हणाले? मी ज्यावेळेस लहान मूल होतो त्यावेळेस मला माझे आजोबा म्हणाले होते की असाही एक काळ होता की ज्या काळामध्ये सगळ्या कथा किंवा सगळा मजकूर हा कागदावर प्रिंट केलेला असायचा. म्हणजे आता काय झालेलं आहे? मार्जी ज्या काळामध्ये आहे त्या काळामध्ये आपणाला पेपरवर प्रिंट केलेला कुठलंही पुस्तक तिला सापडत नाहीये किंवा तिच्या पाहण्यामध्ये नाही. दे टर्न द पेजेस, टर्न द पेजेस, टर्न म्हणजे काय? टर्न घेणे म्हणजे वळणे. तर टर्न द पेजेस म्हणजे काय? पान पालटणे. ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो आणि आपण वाचत वाचत खाली येतो त्यावेळेस काय करतो? मग आपण पान असं पलटतो. तर टर्न द पेजेस म्हणजे पान उलटणे. दे टर्न द पेजेस, दे मीन्स मार्जी अँड टॉमी, तर ते दोघ जण पेज उलटत होते. तर ते पेज कसे होते? विच वेअर येलो अँड क्रिंकली, जी पानं येलो झालेली होती. आपण कुठलंही जर एखादं जुनं, खूप जुनं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्याची पानं ही कुजलेली असतात आणि त्याच्यामुळे त्या पानांचा रंग सुद्धा काय झालेला असतो? बदललेला असतो. ती थोडीशी पिवळसर झालेली असतात, काळपट झालेली असतात, चुरगळलेली असतात, थोडीशी फाटलेली असतात. म्हणजे थोडं जरी आपण अव्यवस्थितपणे किंवा वेंधळेपणानं किंवा थोडंसं गडबडीमध्ये ती पानं उलटायचा प्रयत्न केला तर ती पानं फाटू शकतात. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली, क्रिंकली मीन्स चुरगळलेली किंवा फाटलेली. अँड इट वॉज वेफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज्ड टू ऑन अ स्क्रीन, यू नो. आणि सगळ्यात मजेशीर बाब कोणती होती? इट वॉज वेफुली फनी, हे खूपच मजेशीर होतं, गमतीशीर होतं. टू रीड वर्ड्स, काय गमतीशीर होतं? तर ते शब्द वाचणं. कोणते शब्द? दॅट स्टूड स्टिल, स्टँड म्हणजे उभं राहणे, त्याचा भूतकाळ स्टूड, स्टिल म्हणजे स्तब्ध. स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ, इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज्ड टू ऑन अ स्क्रीन, यू नो. तुम्हाला माहितच आहे स्क्रीनवर जशा पद्धतीनं शब्द मूव्ह करतात. आता हा व्हिडिओ पाहत असताना खाली एक पट्टी आहे की त्या पट्टीतील शब्द हे कंटिन्युअसली मूव्ह करत आहे, म्हणजे ते कंटिन्युअसली ते जात आहे. नवीन शब्द येतो, पहिला शब्द निघून, म्हणजे ते हालचाल होत आहे. तशाच पद्धतीने किंवा जसं आपण टेलिव्हिजनवर एखादा न्यूज चॅनल वगैरे पाहतो आणि त्याच्या खाली पट्टीमध्ये काही अक्षरं सतत काय करत आहेत? ते जात असतात आणि नवीन अक्षर येत असतात, तशा पद्धतीने. मग मार्जी काय म्हणते? इट वॉज वेफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज्ड टू ऑन द स्क्रीन, यू नो. तुम्हाला तर माहितच आहे स्क्रीनवर जशा पद्धतीनं अक्षर हे जातात आणि नवीन अक्षर येतात किंवा हालचाल करतात, तशा पद्धतीनं ती अक्षरं नसतात. तर ती अक्षर कशी होती त्या पुस्तकातील, त्या पानावरची? स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे, जशा पद्धतीनं स्क्रीनवरची अक्षरं मुवमेंट करतात, तर तसं न करता ती शब्द कसे होते? त्याच पेजेसवर थांबलेली होती. आता आपण पाहतो, आज जर आपण पुस्तकात पाहिलं तर पुस्तकातली अक्षरं काही हलत नाहीत, शब्द काही हलत नाहीत, ते जसे प्रिंट केलेले आहेत तशाच पद्धतीनं असतात. परंतु स्क्रीनवर जर पाहिलं तर ते शब्द आपण काय करतोय? मूव्ह होताना आपण पाहू शकतो. They turned the pages which were yellow and crinkly, and it was very funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. Were supposed म्हणजे जे असायला पाहिजे. On a screen, स्क्रीनवर जशा पद्धतीने ते मूव्ह करतात तशा पद्धतीने न होता
तर ते त्या पुस्तकातील शब्द हे तसेच होते आणि ते शब्द वाचायला खूप मजा यायची. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. And then when they turned back to the page before, आणि ज्यावेळेस आपण पान पलटलो, मार्जी काय सांगते, ज्यावेळेस आम्ही पान पलटायचो आणि परत जर ते पान उलटून पाहिलं तर जे अगोदर वाचलेले शब्द आहेत ते तसेच शब्द त्या पेजवर असायचे, म्हणजे ते पुसून जात नव्हते किंवा ते निघून जात नव्हते. सो व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस, तर ही कथा कधी घडते? जसं मी तुम्हाला सांगितलं की आजपासून पुढे येणाऱ्या 136 वर्षानंतर, म्हणजे ती तारीख कोणती आहे भविष्यातील, तर 17 मे 2157 या दिवशी ही कथा घडलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रिअल बुक. तर मार्जीच्या दृष्टिकोनातून रिअल बुक म्हणजे काय? तर मार्जी हे कॅरेक्टर कधी जगते किंवा ते कधी अस्तित्वात आहे? तर आजपासून 150 वर्षानंतर, आसपास आपण 150 वर्ष धरूया समजा. तर त्यावेळेस काय असणार आहे? मग ते सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणार आहे, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्क्रीन्स असणार आहेत, किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी अजून काही नवीन निर्माण होऊन झालेली असेल. मग कदाचित त्यावेळेस आपण जी आत्ता सध्या जी पुस्तकं पाहतोय तर ही पुस्तकं तिच्यासाठी नसणार आहे. तर ती जी पुस्तकं वापरत असेल किंवा जो अभ्यासक्रम असेल तर तो सगळा स्क्रीनवर असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. आणि त्यामुळं मग तिच्या आज जी आपण पुस्तकं वापरतो तर तशी पुस्तकं तिला पाहायला मिळणार नाहीत किंवा त्या पुस्तकाचा कधी तिला परिचयच होणार नाही. त्याच्यामुळं मग रिअल बुक म्हणजे आता सध्या जे आपलं पुस्तक आहे दॅट इज कॉल्ड अ रिअल बुक. सी द नेक्स्ट. गी से टॉमी व्हॉट अ वेस्ट. अरे काय हा अपव्यय आहे किंवा काय हा निष्काळजीपणा आहे. वेस्ट, WASTE, वेस्ट म्हणजे खर्च कर. वेन वी यूज दिस वर्ड विथ मनी, डोंट वेस्ट युअर टाइम और डोंट वेस्ट युअर मनी. तुमचा पैसा निरर्थक खर्च करू नका किंवा तुमचा वेळ निरर्थकपणे खर्च करू नका. लाईक दॅट. गी सेड टॉमी, टॉमी काय म्हणाला? व्हॉट अ वेस्ट, काय हा म्हणजे खर्चिकपणा आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. म्हणजे एकदा का पुस्तकाचं काम झालं की लगे आपण फेकून देतो का पुस्तक? वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस. थ्रो म्हणजे फेकणे. When you are through with the book means when you complete the reading of any book, you just throw it away. I guess हे पुस्तक झाले की उगाच टाकून दिलेलं दिसतंय. Our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. आपल्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनमध्ये तर मिलियन्स म्हणजे लाखो पुस्तकं आहेत. आपण ती पुस्तक वाचल्यानंतर ती काही फेकून देतो का? नाही, ते तसंच राहतं. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट, आता सध्या जी टेलिव्हिजन आहे आपली तर ते आपण एंटरटेनसाठी वापरतो, पण काही ॲप्समध्ये सुद्धा आलेले आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याच टेलिव्हिजनचा उपयोग अभ्यासासाठी सुद्धा होऊ शकेल. सगळा सिलेबस त्याच स्क्रीनमध्ये असणार आहे. मग हा टॉमी काय म्हणतोय? आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स. आपल्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनमध्ये किंवा आपल्या टेलिव्हिजनमध्ये त्या गॅझेटमध्ये लाखो पुस्तकं आहेत. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि पुष्कळसे अजूनही त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. आय वुडंट थ्रो इट अवे, तर मी तर काही असं पुस्तक टाकून दिलं नसतं. सेम विथ माय सेड मार्च, आणि मार्ची काय म्हणते? मी सुद्धा सहमत आहे किंवा मी सुद्धा तसंच केलं असतं. शी वॉज 11. शी मीन्स मार्जी. मार्जी वॉज 11 when this story take place. ज्यावेळेस ही कथा घडते त्यावेळेस मार्जीचं वय किती आहे? तर 11 years आहे, म्हणजे ती 11 वर्षाची मुलगी आहे. and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. Tommy was 13 year old and Margie was
11 year old. मार्जी किती वर्षाची होती? तर मार्जी ही 11 वर्षाची आहे आणि टॉमी हा 13 वर्षाचा आहे. आणि म्हणून शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. टेलिबुक्स म्हणजे टेलिव्हिजनवर असणारी बुक्स किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणारी बुक्स. ॲज टॉमी हॅड ही वॉज 13. कारण का टॉमीनं जेवढी पुस्तकं पाहिलेली आहेत किंवा वाचलेली आहेत तेवढी मार्जीनं वाचलेली नाही. कारण मार्जी ही 11 वर्षाची आहे आणि टॉमी हा 13 वर्षाचा आहे. मीन्स टॉमी इज लिटल बिट मोर ओल्डर दॅन मार्जी. शी सेड, ती काय म्हणाली? वेअर डिड यू फाइंड इट? तुला हे कुठं म्हणजे तुला हे पुस्तक कुठं सापडलं? फाइंड म्हणजे शोधन. बट हिअर वेअर डिड यू फाइंड इट? तुला हे पुस्तक कुठं सापडलं? इन माय हाऊस. द टॉमी gave the reply or gave the answer of the question of Margie when she asked, where did you find it? The Tommy said, in my house. माझ्या घरी सापडलं. He pointed without looking. Pointed म्हणजे खुणेनच त्यानं सांगितलं. Without looking. लुक म्हणजे पाहणे. तिच्याकडं न पाहताच तिनं खुणेनच असं सांगितलं की इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. बिझी म्हणजे व्यस्त असणे, व्यग्र असणे किंवा एकाग्र होऊन वाच. तो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न असल्यामुळं त्यानं फक्त खुणेनंच सांगितलं की ते पुस्तक माझ्या घरी सापडलेलं आहे. इन द ॲटिक. ॲटिक मीन्स ज्याला आपण चाळ म्हणूया. चाळ म्हणजे काय? नाही चाळ नाही, माळा. माळा म्हणजे काही घरं समजा किंवा आपल्या घरामध्ये छताला लागून एक थोडीशी रिकामी जागा असते जिथं आपण जुन्या वस्तू वगैरे डंप करतो. आता आपण लेंटेन वगैरे असतं आपल्या घरी किंवा बाथरूमच्या वर एक थोडीशी स्टोअर रूम केलेली असते किंवा स्टोअर स्पेस ठेवलेला असतो. म्हणजे जे अडगळीचं सामान असतं तर ते वरच्या त्या माळ्यावर ठेवलेलं असतं. जो काही फळीचा किंवा जो कप्पा असतो वरचा, ज्याला माळा म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲटिक. व्हॉट्स इट अबाउट? मग मार्जी त्याला विचारते, हे पुस्तक कशाविषयी आहे? मग टॉमी त्याला सांगतो स्कूल, शाळा. म्हणजे हे पुस्तक किंवा ह्या पुस्तकाचा विषय काय आहे किंवा हे पुस्तक कशावर लिहिलेलं आहे? तर शाळेवर लिहिलेलं आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. व्हॉट इज माय स्कॉर्नफुल? स्कॉर्नफुल मीन्स तिला ते तिरस्कार वाटला थोडंसं, म्हणजे हे आवडलं नाही. शाळेविषयी पुस्तक असतं का? अशा पद्धती. स्कूल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, शाळेविषयी पुस्तक. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? शाळेविषयी लिहिण्यासारखं काय असतं? आय हेट स्कूल. मला तर शाळेचा तिरस्कार वाटतो. हेट म्हणजे तिरस्कार वाटतो. मार्जी अँड टॉमी यूज टेलिबुक्स. व्हॉट आर दे लाईक? आता या ठिकाणी काय आहे? मार्जी आणि टॉमी हे कोणती पुस्तकं वापरतात? ते टेलिबुक वापरतात. टेली मीन्स दॅट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ टेलिव्हिजन. तर टेलिव्हिजनवर असणारी जी पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचा ते अभ्यासासाठी उपयोग करतात किंवा वाचनासाठी उपयोग करतात. तर टेलिबुक मीन्स modern technology or digital book or digital format book which we can read in our mobile phone or television, that is, or computer or laptop, that is called telebook. Margie uses a diary. What would it be like? आता डायरी, आता आपल्याकडे जी डायरी आहे ती पेपरची डायरी असते, म्हणजे रोजनिशी असेल वगैरे काही असेल. तर मार्जी ज्या काळामध्ये राहते किंवा मार्जीच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे, जरी तिनं ती दररोज डायरी लिहित असेल तर ती डायरी कशा स्वरूपाची असणार आहे? यस, दॅट डायरी विल बी पेपरलेस और वी कॅन से डिजिटल डायरी. म्हणजे ती लिहिण्याच्या ऐवजी काय करत असणार आहे? मग टाईप करत असेल. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. ऑलवेज मीन्स नेहमी. हेटेड स्कूल, हेट म्हणजे तिरस्कार करा. मार्जी नेहमीच शाळेचा तिरस्कार करायची. बट नाव, परंतु आता तर शी हेटेड इट मोर दॅन एव्हर, तर अगोदरच्या पेक्षाही, पूर्वीपेक्षाही जास्त तिला शाळेचा तिरस्कार वाटत होता. द मेकॅनिकल टीचर.
आता टीचर, सध्या जे टीचर आहेत तुम्हाला ते कसे आहेत, मॅन्स आहेत किंवा पर्सन्स आहेत. आता आपण शाळेत आल्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत त्या व्यक्तीच आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित मग या शिक्षकांची जागा यांत्रिक शिक्षकांनी घेतलेली असेल. एखादं ॲप असेल, त्या ॲपच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना शिकवलं जाऊ शकतं. आपण काही सांगू शकत नाही समजा. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. तर आता शाळेचा तर तिला तिरस्कार वाटायचाच, परंतु सध्या पूर्वीपेक्षाही जास्त तिरस्कार वाटत होता. कशामुळं? द मेकॅनिकल टीचर, तिचा जो यांत्रिक शिक्षक होता, हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. आता इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस स्टेशन मधला इन्स्पेक्टर नाही, जो निरीक्षक आहे समजा. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाउ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पूर्वीपेक्षाही ती आता जास्त शाळेचा तिरस्कार करत होती. त्याच्या मागचं कारण काय? व्हॉट इज द रिझन दॅट द मार्जी हेटेड school or do not like the school? Because the mechanical teacher, तिचा जो यांत्रिक शिक्षक होता, had been giving her test after test in geography. तर भूगोल विषयाचा जे काही शिक्षक होता किंवा तो जो यांत्रिक शिक्षक होता, तर मार्जीला तो भूगोल विषयामध्ये चाचण्यावर चाचण्या द्यायचा सोडवण्यासाठी. and she had been doing worse and worse like we saw गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हणजे चांगला, बेटर म्हणजे च्यापेक्षा चांगला आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. तशा पद्धतीनं बॅड, वर्स आणि वर्स्ट. बॅड म्हणजे वाईट आणि वर्स म्हणजे च्यापेक्षा वाईट. वर्स अँड वर्स. तर ती प्रत्येक चाचणी, जसजसं चाचण्या ते शिक्षक देऊ लागले तसतसं हिची कामगिरी कशी होत होती, वाईटातून वाईट कामगिरी घडत होती किंवा अगोदरपेक्षाही येणाऱ्या चाचणीमध्ये तिचा परफॉर्मन्स हा खालावत होता. अंटिल म्हणजे पर्यंत. कुठपर्यंत? हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. जोपर्यंत तिची आई चिडून वैतागून मार्जीला त्या काउंटी इन्स्पेक्टर कडे घेऊन गेली, तोपर्यंत या ठिकाणी मार्जी ही वाईटच कामगिरी करत होती. मग तो काउंटी इन्स्पेक्टर कसा होता? ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. एक गोलाकार आणि एक छोटासा व्यक्ती होता. विथ अ रेड फेस, लाल चेहऱ्याचा, गोलसर शरीरयष्टीचा, बुटका, अशा पद्धतीचा तो एक व्यक्ती होता. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. तर त्याच्याकडे एक बॉक्स होता, म्हणजे एक पेटी होती. ती संपूर्ण पेटी वायर्स आणि डायल्सनं भरलेली होती. जो लालसर चेहऱ्याचा, थोडासा बुटका आणि गोलाकार शरीरयष्टी असणारा तो काउंटी इन्स्पेक्टर होता, ज्याच्याकडं या मार्जीच्या आईनं मार्जीला घेऊन गेली होती. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल, देन टूक द टीचर अपार्ट. मग तिनं काय केलेलं आहे? ही स्माइल ॲट मार्ज. तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता, म्हणजे तो यंत्र दुरुस्त करणारा जो व्यक्ती होता किंवा ते गॅजेट्स दुरुस्त करणारा जो व्यक्ती होता, तर त्यानं मार्जीकडे पाहून एक स्माइल केलं. स्माइल म्हणजे काय? स्मित हास्य, गालातल्या गालात हसणे. अँड गेव हर ॲन ॲपल. आणि त्यानं मार्जीला एक सफरचंद दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्यानं मग तो जो टीचर होता तिचा, तो जो मेकॅनिकल टीचर होता, तर त्याला तो घेऊन गेला. मार्जी हॅड होप. आता मार्जीला काय वाटत होतं? मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. तो जो काउंटी इन्स्पेक्टर आहे, तर त्याला हे समजूच नाही की तो शिक्षक परत त्या गॅजेटमध्ये कसा टाकायचा. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, बट ही न्यू हाऊ ऑल राईट. अँड after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. मार्जीला काय वाटत होतं?
आता हे जे काही टेलिव्हिजन बिघडलेले आहे किंवा हा जो काही गॅजेट बिघडलेला आहे, ते जे यंत्र बिघडलेलं आहे ते दुरुस्तच करता येऊ नये आणि त्या यंत्रामध्ये तो शिक्षक परत येऊच नाही, त्याला कसं टाकायचं, कसं इन्स्टॉल करायचं हे समजूच नाही. बट ही न्यू ऑल, परंतु त्याला ते सगळं माहीत होतं. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again. But he knew how all right. म्हणजे ते कसं दुरुस्त करायचं हे त्याला माहीत होतं. नोचा भूतकाळ न्यू. But he knew how all right, and after an hour, आणि 1 तासानंतर, सो किंवा 1 तासाच्या आसपास, देअर इट वॉज अगेन, तो पुन्हा तिथं आला. ते पुन्हा ते यंत्र कसं होतं मग? लार्ज म्हणजे मोठं, ब्लॅक अँड अगली, काळं आणि थोडंसं विद्रूप किंवा किळसवाणं, विथ अ बिग स्क्रीन, एक मोठी स्क्रीन समोर, ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, तर त्या स्क्रीनवर सगळे पाठ त्या ठिकाणी दिसत होते. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, प्रत्येक पाठ आणि त्या पाठावर विचारलेले प्रश्न. दॅट वॉजंट सो बॅड, ते काही एवढं वाईटही नव्हतं. म्हणजे ते जे काही टेलिव्हिजनचं किंवा जे काही गॅजेट्स असेल किंवा ज्या गॅजेटमध्ये तिचा सगळा सिलेबस होता, तो सिलेबस त्यानं सगळा व्यवस्थित करून दिलेला आहे. हिअर इज अन क्वेश्चन, what do we understand by the word took the teacher apart? Nowadays if we say took the teacher apart, तर शिक्षकाला काढून टाक किंवा सस्पेंड करणं किंवा कामावून कमी करणं. परंतु मार्जीला काय सांगायचं होतं? टूक द टीचर अपार्ट म्हणजे काय? त्या यंत्रामध्ये जे ॲप होतं त्या ॲपमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे त्या स्क्रीनवरील तो भाग नाहीसा केलेला असेल. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. मग त्या स्क्रीनवरचा सगळ्यात हेटेड पार्ट कोणता होता किंवा मार्जीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात तिला तिरस्कार वाटणारा भाग कोणता होता? द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट. स्लॉट म्हणजे जो भाग किंवा जो कप्पा की ज्यामध्ये मार्जीला दिलेला होमवर्क आणि तिची जी काही टेस्ट आहे ते टेस्ट आणि होमवर्क सबमिट करावा लागायचं. दॅट स्लॉट वॉज द मार्जी हेटेड मोस्ट. तर मार्जीला त्या भागाचा, विशिष्ट त्या भागाचा की ज्या भागामध्ये तिला तिचा गृहपाठ आणि तिला दिलेल्या चाचण्या सबमिट कराव्या लागायच्या, तर त्याचा तिला जास्त तिरस्कार वाटायचा. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. पंच कोड म्हणजे एक विशिष्ट तांत्रिक भाषा की जी तिला वयाच्या 6व्या वर्षापासून शिकवली जायची किंवा शिकवली जात होती. शी ऑलवेज हॅड टू राईट, तिला नेहमी कशामध्ये लिहावं लागायचं? शी ऑलवेज हॅड टू राईट देम मीन्स her homework and her tests. She always had to write them out in a punch code. तर तिला ते कशामध्ये लिहावं लागायचं? तर ते विशिष्ट एका सांकेतिक भाषेमध्ये ते लिहावं लागायचं. They made her learn, की जे त्यांनी तिला शिकायला भाग पाडलेलं होतं. When she was 6 years old, 6 वर्षाची असल्यापासून ते तिला शिकायला भाग पाडत होते. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि एकदा का मी ते त्या स्लॉटमध्ये माझा होमवर्क आणि टेस्ट पेपर त्या पंच कोडमध्ये सबमिट केले किंवा टाकले की तो जो मेकॅनिकल टीचर होता, तो जो यांत्रिक शिक्षक होता, कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम, तर तो अगदी क्षणामध्ये त्या माझ्या होमवर्कचं आणि चाचण्यांचं गुणांकन करायचं. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड and patted Margie's head. तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता, द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड, त्याने परत एकदा स्मित हास्य केलं. आफ्टर ही वॉज फिनिश्ड, ज्यावेळेस त्याचं काम संपलं त्यावेळेस त्यानं स्मित हास्य केलं. अँड पॅटेड मार्जीज हेड. पॅटेड म्हणजे अलगदपणे थोपटणे अशा पद्धतीने. पॅटेड मार्जीज हेड, आणि त्यानं त्या मार्जीचं डोकं थोपटलं किंवा हळुवारपणे डोक्यावरून हात फिरवले. He said to her mother
It's not the little girl's fault, Mr. Jones. I think the geography sector was geared a little too quick. आणि तो काय म्हणाला आहे मार्जीच्या आईला? He said to her mother, तो तिच्या आईला म्हणाला, इट्स मीन्स इट इज नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. तर ह्या छोट्या मुलीचा काही फॉल्ट नाहीये. फॉल्ट मीन्स मिस्टेक, चूक म्हणूया आपण, किंवा हिचा काही गुन्हा नाहीये, हिचा काही समजा हिची काही चूक नाहीये. मिसेस जोन्स, आय थिंक द जिओग्राफी सेक्टर. तर मला असं वाटतं की जे जिओग्राफीचं सेक्टर होतं किंवा जिओग्राफी ह्या विषयाचा जो भाग होता वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तर तो काय झालेला होता, थोडासा वेगामध्ये जात होता. गिअर्ड अ लिटल टू क्विक. टू म्हणजे फार आणि क्विक म्हणजे जलद. गिअर्ड अ लिटल टू क्विक म्हणजे काय, तर ते सेटिंग काय झाली होती, थोडासा तो जो भाग आहे थोडासा वेगामध्ये जात होता आणि त्यामुळे कदाचित हिला तो समजत नसेल. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. हॅपन म्हणजे घडते, समटाइम्स म्हणजे काही वेळ. अशा पद्धतीच्या घटना काही वेळेला घडतात. आय हॅव स्लोड इट. स्लोड म्हणजे मी त्याचा वेग काय केलेला, थोडासा कमी केलेला. आय हॅव स्लोड इट अप टू अन ॲव्हरेज 10 year लेवल. तर मी काय केलेलं आहे मग हे 10 वर्षाच्या अन ॲव्हरेज 10 year लेवल म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला समजेल अशा पद्धतीने मी ते सेटअप केलेलं आहे किंवा दुरुस्त केलेलं आहे. ॲक्च्युली मीन्स खरं तर the overall pattern of her progress is quite satisfactory. Satisfactory means समाधानकार. The overall pattern of her progress. Progress means जे काही विकास ज्याला म्हणूया आपण किंवा जे काही समजा तिचा परफॉर्मन्स आहे, तर ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे, समाधानकारक आहे. अँड he patted Margie's head again. आणि पुन्हा त्यानं मार्जीचं डोकं थोपटलं. Here are some questions. Which part of the machine did Margie hate most? तर मार्जीला त्या मशीनचा, त्या यंत्राचा कोणता भाग सगळ्यात तिरस्करणीय वाटायचा किंवा मार्जी त्या यंत्रातील कुठल्या भागाचा जास्त तिरस्कार करायचा? Yes, the slot where she had to put homework and test papers. That part the Margie hated most. The next one is, what fault did the inspector repair? त्या इन्स्पेक्टरनं, त्या व्यक्तीनं त्या यंत्रातील कुठला भाग दुरुस्त केलेला आहे? तर जिओग्राफीचा. नेक्स्ट वन इज, व्हॉट इज मार्जी लाईक ॲज अ स्टुडंट? ब्राईट, ॲव्हरेज ऑर बिलो ॲव्हरेज? आता ब्राईट म्हणजे काय, खूप हुशार. ॲव्हरेज म्हणजे काय, सर्वसाधारण. आणि बिलो ॲव्हरेज म्हणजे काय, सर्वसाधारण विद्यार्थ्यापेक्षाही ड. On the basis of the sentence, actually the overall pattern of her progress is quite satisfactory. म्हणजे हिचा एकंदरीत जी काही परफॉर्मन्स आहे तो समाधानकारक आहे. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, मार्जी is a students like an average students, not very bright or not below average. ती ढही नव्हती किंवा अभ्यासात पाठीमागेही नव्हती आणि खूप हुशार होती असंही नाही. तर ती कशी होती, अन ॲव्हरेज स्टुडंट्स होती. नाव वी विल स्टॉप हिअर. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन आवर नेक्स्ट पार्ट. थँक यू फॉर वॉचिंग. To be continue in next part. Till then, goodbye. We will meet soon in our second part of this lesson.